कुंटूर तालुका नायगाव जिल्हा नांदेड येथे ओबीसी समाज बांधवांच्या संघर्ष समितीची बैठक दिनांक 27 डिसेंबर 2023 रोजी संपन्न झाली। दरम्यान या बैठकीला कुंटूर परिसरातील कोकले गाव बरबडा येथील ओबीसी समाजाचे असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। दिनांक 7 जानेवारी 2024 रोजी नरसी येथे आयोजित केलेल्या ओबीसी समाज बांधवांच्या महामेळाव्याला माननीय बाळासाहेब आंबेडकर, माजी मंत्री माननीय छगनजी भुजबळ, माननीय प्रकाश अण्णा शेंडगे, माननीय आमदार पडळकर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे। त्या अनुषंगाने या विराट सभेचे नियोजन करण्यासाठी माननीय अविनाश भोसीकर, माननीय महेंद्र देमगुंडे, माननीय सूर्याजी पाटील साळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक घेण्यात आली। तसेच नरसी येथे दिनांक 7 जानेवारी 2024 रोजी संपन्न होत असलेल्या ओबीसी समाजाच्या विराट महासभेला ओबीसी समाज बांधवांनी लाखोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन यावेळी करण्यात आले। या बैठकीला सूर्याजी पाटील साळकर, बालाजी नारे, संजय पाटील आणिराये, सालेगावचे सरपंच बालाजी लवळे, मोहन होळकर, मारुती सांगवे, शिक्षक श्री बालाजी तुप्पेकर, दिगंबर पाटील मावले, मोहनराव शहापुरे, बापूराव सालेगाये, छगन पांचाळ, गजानन संगेवार, गजानन देवघरे, वसंत होळकर, सुनील होळकर, साईनाथ पिंपळे यांच्यासह असंख्य ओबीसी समाज बांधवांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती। यावेळी कुंटूर सर्कलचे माजी जिल्हा परिषद सदस्य माननीय सूर्याजी पाटील साळकर यांनी आपले विचार व्यक्त केले। ते आता आपण ऐकूया। माय माऊली न्यूज चॅनल पुणे साठी बालाजी हनुमंते, जिल्हा प्रतिनिधी नांदेड। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला न मागता आरक्षण दिले म्हणून आपल्याला काही त्रास नाही। त्या मराठा समाजाला काय त्रास होत आहे की तुम्ही बघा, त्याने एवढे मोठे मेळावे घेऊन सुद्धा मिळते काय? मिळत नाही। प्रयत्न किती आहे बघा, पण आपल्याला मिळाले ते आपल्याला टिकून ठेवायचं। ज्यांनी आपल्याला घटनेमधून आपल्याला ओबीसीचं आरक्षण दिले ते आपल्याला टिकून ठेवायचं। आपल्याला कोणाच्या विरोधात नाही, कोणा भांडत नाही, कोणी कोणाला सांगितलं किंवा विरोधाची बैठक आहे, विरोधाची बैठक नव्हती, ते कळत नसतं ते। अरे बाबा आम्ही तुमच्या विरोधात नाही, तुम्हाला काय घ्यायचं आम्ही तुमच्या सोबत आहे नको म्हणून। ज्यावेळेस जरांगे पाटलांनी पहिली सभा घेतली जालन्यामध्ये तेव्हा त्यांनी काय सांगितले की बाबा ओबीसी समाज, मराठा समाजाला ओबीसी आरक्षण द्यायचं। तेव्हा आम्ही त्यांनी समजते काय कोण नको म्हणले, पण नंतर काय बदललं की ओबीसी कोट्यातून द्या, कोट्यातून दिले की आम्ही बंद सर केलं म्हणून आपल्याला मिळालं घ्यायचं प्रश्न आला। तुम्हाला सांगतो विषय कशाबद्दल चालत त्याचा अगोदर ओबीसी द्या, मागून कोट्यातून द्या। ओबीसी एकजुटीचा एकच पर्व, ओबीसी एकच पर्व, ओबीसी